इकॉनॉमिक्स क्वेश्चन प्रश्न पहिला, भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग विकास व नियमन कायदा कधी करण्यात आला? तर 1951ला. प्रश्न दुसरा, देशाच्या सीमेबाहेर होणाऱ्या व्यापाराला कोणती संज्ञा वापरली जाते? तर विदेशी व्यापार. प्रश्न क्रमांक आहे तिसरा, कोणत्या बेकारीमध्ये हंगामी बेकारी आणि छुप्या बेकारीचा समावेश होतो? तर ग्रामीण बेकारीमध्ये. प्रश्न क्रमांक नंतर आहे 4, डिजिटल पेमेंटबाबत 2019मध्ये कोणती समिती नेमली गेली? तर नंदन निलकेनी समिती ही डिजिटल पेमेंटबाबत 2019मध्ये निवडली गेली होती. नंदन निलकेनी समिती. प्रश्न क्रमांक आहे 5, कामगार महिलांकरिता निवासांची व्यवस्था प्रथम कोणत्या शहरात उभारण्यात आली आहे? तर दिल्ली या शहरात. प्रश्न 6, केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान कोणत्या वर्षी सुरू केलं? तर 2015. प्रश्न 7, रोजगार हमी योजनेला कोणत्या वर्षी महात्मा गांधी यांचे नाव म्हणजेच की मनरेगा देण्यात आलं? तर 2 ऑक्टोबर 2009ला. प्रश्न क्रमांक 8, पेटीएम कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर विजय शेखर शर्मा हे आहेत. हे होते इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन जे तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमधून उपयोगातच पडतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.